आज आपण तापमान हा जो घटक जो आहे, तापमान ह्या घटकामधील तापमानाचे जे भौगोलिक वितरण जे आहे, त्या भौगोलिक वितरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती जी आहे, ही माहिती आपल्याला करून घ्यायची आहे. त्याला आपण काय म्हणतोय, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर अशा प्रकारचं आपण म्हणतोय. हे आपल्याला तापमान जे आहे, मागे आपण बघितलं आहे की तापमान म्हणजे काय, तापमानाचं वितरण जे आहे, हे वितरण आपण बघण्याच्या अगोदर आपण त्याच्यामध्ये आपण बघितलं की तापमानावर परिणाम करणारे घटक, जे तापमानाचे जे वितरण जे आहे, त्या वितरणावर परिणाम करणारे घटक जे आहे, त्या घटकांच्या संदर्भामध्ये माहिती जी आहे, ही माहिती आपण याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे. आज आपल्याला तापमानाचे जे भौगोलिक वितरण जे आहे, हे तापमानाचे भौगोलिक वितरणाच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हे जे तापमानाचे जे भौगोलिक वितरण जे आहे, हे तापमानाचं भौगोलिक वितरण आपण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये भौगोलिक वितरण म्हणजे काय, हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ही जी पृथ्वी जी आहे, ह्या पृथ्वीवरील हे जे तापमान जे आहे, या तापमानाच्या उभ्या किंवा ऊर्ध्वगामी दिशेतील किंवा आडव्या किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय, क्षितिज समांतर अशा प्रकारचं आपण म्हणतोय. म्हणजे उभ्या दिशेतील आणि आडव्या दिशेतील समांतर दिशेतील हे जे वितरण जे आहे, तापमानाचं हे जे वितरण जे आहे, या तापमानाच्या वितरणाला आपण काय म्हणत असतोय, भौगोलिक वितरण असं आपण म्हणतोय. याची व्याख्या आपण बघत असताना हेच आपल्याला हे सांगता येईल की पृथ्वीवरील तापमानाच्या उभ्या किंवा ऊर्ध्वगामी दिशेतील व आडव्या दिशेतील किंवा क्षितिज समांतर दिशेतील वितरणाला तापमानाचे भौगोलिक वितरण असं त्याला आपण म्हणतोय. आता हे जे भौगोलिक वितरण जे आहे, ह्या भौगोलिक वितरणाचे दोन प्रकार पडतात. आताच आपण बघितलं की ऊर्ध्वगामी हालचाली आणि क्षितिज समांतर हालचाली. अशाच प्रकारचे आपण हे जे तापमान जे आहे, हे तापमान आपल्याला हे सांगता येते की ऊर्ध्वगामी तापमान आणि क्षितिज समांतर तापमान हे जे दोन प्रकार जे आहे, हे दोन प्रकार अत्यंत महत्वाचे आहे. याच्यामध्ये आपल्याला एक घटक जो आहे, हा एक घटक आपल्याला याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये पहिला जो घटक आपल्याला घ्यायचा आहे, ते म्हणजे तापमानाचे ऊर्ध्वगामी वितरण किंवा त्याला आपण काय म्हणतोय, व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता हे जे तापमानाचं हे जे भौगोलिक वितरण जे आहे, हे याच्यामध्ये पाहत असताना हे जे ऊर्ध्वगामी हालचाली जे आहे किंवा ऊर्ध्वगामी तापमान जे आहे, या ऊर्ध्वगामी तापमानाचं हे जे वितरण जे आहे किंवा हे जे उभं वितरण जे आहे, या उभ्या वितरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात असमानता जी आहे, तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात असमानता आपल्याला दिसून येते. म्हणजे जे वैज्ञानिक जे आहे, त्या वैज्ञानिकांनी मोठ्या प्रमाणात निरीक्षण केलेलं आहे. जे अभ्यासक जे आहे, त्या अभ्यासकांनी मोठ्या प्रमाणात निरीक्षण केलेलं आहे. जे लोक जे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रामधील जे अभ्यासक जे आहे, त्या अभ्यासकांनी मोठ्या प्रमाणात हे जे तापमान जे आहे, त्या तापमानाचं वितरण कशा प्रकारचं असतंय याचं निरीक्षण केलेलं आहे. म्हणजे वैज्ञानिक जे आहे, ह्या वैज्ञानिकांनी निरीक्षणाद्वारे हे स्पष्ट झालेलं आहे की उंचीनुसार तापमानभरामध्ये तापमान जे आहे, हे तापमान कमी कमी होत जाते. आपण मागे बघितलंय तापमान जे लेअर आपण बघितलेले आहे, त्या लेअर मध्ये आपण अभ्यास केलं होतं की जसं आपण उंचावर जाऊ, तापमानभर हा जो लेअर जो आहे, ह्या तापमानभर लेअर मध्ये जसं आपण उंचावर जाऊ, तसं तापमान हे कमी कमी होत जातं. हे आपण मागे अभ्यास पण केलेला आहे. म्हणजे हे जे तापमानभर हा जो लेअर जो आहे वातावरणामध्ये, हे जे तापमानभर हा जो लेअर जो आहे, भूपृष्ठालगत 11 सरासरी उंची त्याची 11 किलोमीटर आहे. आणि ह्या तापमानभर लेअर मध्ये उंचीनुसार हे जे तापमान जे आहे, हे तापमान कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून येते. याचाच अर्थ काय होत आहे की उंचीनुसार तापमान जे आहे, हे तापमान कमी कमी होत जाते. कुठल्या लेअर मध्ये, तापमानभर हा जो लेअर आहे, ह्या तापमानभर लेअर मध्ये तापमान हे कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून येते. परंतु उंचीनुसार तापमान कमी होण्याचं जे प्रमाण जे आहे, हे उंचीनुसार तापमान कमी होण्याचं प्रमाण सर्वत्र सारखे नाही. आपल्याला आपण सर्वसाधारण जो रूढ जो आहे, हा जो सर्वसाधारण नियम जो आहे, हा सर्वसाधारण नियम काय सांगतोय की उंचीनुसार तापमान वाढतंय, आपलं तापमान कमी होत आहे. हे सर्वसाधारण रूल कशामध्ये आहे, तर तापमानभर लेअर मध्ये आपल्याला सांगता येते. परंतु उंचीनुसार तापमान कमी होण्याचे प्रमाण जे आहे, हे उंचीनुसार तापमान कमी होण्याचं प्रमाण हे सारखं नाही. आता ह्याच्यामध्ये का सारखं नाही,
तर ह्याच्यामध्ये आपल्याला सांगता येते की हे जे किलीमांजारो जे आहे, किलीमांजारो हे जे ठिकाण जे आहे, हा किलीमांजारो हा जे ठिकाण जे आहे, हे ठिकाण जर आपण बघितलं तर हे पृथ्वी गोलावर आपल्याला कुठं पाहावयास मिळतंय, पृथ्वी गोलावर हे विषुववृत्तावर आपणास पाहावयास मिळते किलीमांजारो. आता ह्या ठिकाणी जो पर्वतीय भाग आहे किलीमांजारो हा जो पर्वतीय भाग जो आहे, ह्या किलीमांजारो पर्वतावर किंवा हा जो पर्वतीय माथा जो आहे, त्या पर्वतीय माथ्यावर मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी जी आहे ती बर्फवृष्टी झालेली आपणास पाहावयास मिळते किंवा बर्फ पडताना आपल्याला ते आढळून येतं. त्याचबरोबर त्याच्यात आपण पाहतो की भारतासारख्या राज्यामध्ये राष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर भारतासारख्या राष्ट्रामध्ये भारताच्या उत्तरेला हिमालय सारखा पर्वत आहे आणि त्या हिमालय सारख्या पर्वतामध्ये सुद्धा ज्या पर्वतीय भागामध्ये हिमालय पर्वत जे आहे त्या हिमालय पर्वतावर सुद्धा बर्फवृष्टी जी आहे ती बर्फवृष्टी होताना आपल्याला दिसून येते, बर्फवृष्टी होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे याचाच अर्थ काय होतोय की उंचीनुसार तापमान कमी कमी होत जातं, उंचीनुसार तापमान जे आहे हे तापमान कमी कमी होत जाताना आपल्याला दिसून येते. परंतु उंचीनुसार तापमान जे आहे हे तापमान कमी होण्याचे प्रमाण जे आहे हे कमी होण्याचे प्रमाण सर्वत्र सारखे नाही, सर्वत्र सारखे नाही. का सारखे नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सांगता येते की मोठ्या प्रमाणात फरक पडतोय. कशामध्ये फरक पडतोय तर वेगळ्या ऋतूमध्ये त्याचा फरक पडतोय तापमानाच्या वितरणामध्ये. उभं जे तापमान जे आहे त्या उभ्या तापमानामध्ये वेगळ्या ऋतूमध्ये त्याच्यामध्ये तफावत आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे ऋतूनुसार उन्हाळ्यामधील तापमान असेल, हिवाळ्यामधील तापमान असेल किंवा इतर जे आपण हे जे मोसमी प्रदेश जे आहे त्या मोसमी प्रदेशामधील जे राष्ट्र जे आहे त्या ठिकाणचे जे तापमान जे असेल त्या वेगवेगळ्या ऋतूमध्ये तापमान जे आहे हे तापमान काय होतंय कमी कमी होताना आपल्याला दिसून येते किंवा कमी जास्त होताना आपल्याला दिसून येते, कमी जास्त होताना आपल्याला दिसून येते. किंवा एखादं स्थळ आहे किंवा एखादं ठिकाण आहे, ते ठिकाण नेमकं त्याचं लोकेशन जे आहे लोकेशन नेमकं कुठं आहे, त्या ठिकाणाचं ते जे स्थान जे आहे त्याचं स्थान नेमकं कुठं आहे ह्याच्यानुसार काय दिसून येते ते तापमान जे आहे ह्या तापमानाचं जे वितरण जे आहे हे वितरण आपल्याला ह्याच्यामध्ये तफावत जी आहे ही तफावत आपल्याला दिसून येते. म्हणजे हे आणि त्याचबरोबर वेळेनुसार सुद्धा वेळ जी आहे कुठली वेळ आहे त्या वेळेनुसार सुद्धा तापमानामध्ये जी तफावत जी आहे ही तफावत दिसून येते. म्हणजे तापमान घटण्याचं जे प्रमाण जे आहे ह्या तापमान घटण्याचं प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात फरक होताना आपल्याला दिसून येते. कशा प्रकारचा फरक पडतोय, ऋतूनुसार फरक पडतोय, स्थळानुसार फरक पडतोय किंवा एखादं वेळ असेल त्या वेळेनुसार तापमान घटण्याचं जे प्रमाण जे आहे हे तापमान घटण्याच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात फरक जो आहे हा फरक पडताना आपल्याला दिसून येतो. आता आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे की तापमान कमी होण्याचा जो दर जो आहे, सर्वसाधारण तापमान कमी होण्याचा दर जो आहे हा दर किती आहे, जवळपास 1 किलोमीटरला 6.5 डिग्री सेल्सिअसने तापमान कमी होते किंवा 160 मीटरला आपण बघतोय की 160 मीटरला हे जे तापमान जे आहे हे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने काही ठिकाणी कमी होताना आपल्याला दिसून येते. परंतु तापमान कमी होण्याचा सर्वसाधारण दर जर आपण बघितला तर आपल्याला हे सांगता येते की 1 किलोमीटरला 6.5 डिग्री सेल्सिअसने तापमान जे आहे हे तापमान कमी होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे भूपृष्ठापासून उंचावर तुम्ही जर आपण गेलात तर एक किलोमीटरचं जे अंतर जे आहे त्या 1 किलोमीटरच्या अंतरावर तापमान जे आहे हे सर्वसाधारणपणे त्याची सरासरी जर आपण काढली तर 6.5 डिग्री सेल्सिअस जे आहे त्या 6.5 डिग्री सेल्सिअसने हे जे तापमान जे आहे हे तापमान काय होताना आपल्याला दिसून येते, कमी होताना आपल्याला दिसून येते. किंवा आपल्याला हे सांगता येते की 1000 फूट उंचीवर तुम्ही गेलात, 1000 फूट उंचीवर तुम्ही गेलात तर साधारणपणे 3.5 डिग्री फॅरेनहाइट हे जे तापमान जे आहे हे 3.5 डिग्री फॅरेनहाइट तापमान हे कमी होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे तापमान कमी होण्याच्या या दराला आपण काय म्हणत असतो, सामान्य ऱ्हास दर असं आपण म्हणतोय. तापमान कमी होण्याचा हा जो दर जो आहे म्हणजे भूपृष्ठापासून 1 किलोमीटर अंतरावर जर आपण गेलात, भूपृष्ठापासून 1 किलोमीटर उंचीवर जर आपण गेलात तर 6.5 डिग्री सेल्सिअसने तापमान जे आहे हे तापमान कमी होत आहे. म्हणजे हे तापमान कमी होण्याचा हा जो दर जो आहे या दराला आपण काय म्हणत असतोय, सामान्य ऱ्हास दर किंवा नॉर्मल लॅप्स रेट अशा प्रकारचा आपण म्हणतोय. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये हे जे तापमान कमी होण्याचा जर दर जर आपण बघितलं उन्हाळ्यामध्ये 160 मीटरला जवळपास 1.1 डिग्री सेल्सिअसने तापमान जे आहे हे तापमान कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये हे जे तापमान जे आहे हे तापमान 160 मीटर उंचीला
0.8 डिग्री सेल्सिअसने हे जे तापमान जे आहे हे तापमान कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. आता ह्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं आपल्याला हे जे तापमान जे आहे हे तापमान कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे भूपृष्ठावर हे जे तापमान जे आहे हे तापमान कशा प्रकारचं असते आणि त्याचा जो तापमान घटण्याचा हा जो वेग जो आहे हा वेग किती आहे हे आपल्याला ह्याच्यावरून ह्या मॅप मधून आपल्याला ह्याच्यामधून हे दिसत आहे. आता हे जे तापमानाचं हे जे ऱ्हास जे आहे किंवा तापमान ऱ्हास होण्याचं जे कारण जे आहे किंवा हे कशामुळे होतंय तर वातावरणाचं काय होतंय तापते त्यामुळे वातावरण तापते. हे जे वातावरण जे आहे त्याच्यामध्ये हे जे वितरण आपण बघत असताना याच्यामध्ये आपल्याला हे सांगता येते की तापमानाचे वितरण जे आहे किंवा वातावरणाचे जे तापमान आहे हा वातावरण तापते आणि त्याच्यानुसार हे जे काय होतंय की हे जे वातावरण जे आहे त्या वातावरणाचा जर आपण विचार जर आपण केला तर आपल्याला आत्ताच आपण सांगितले की जसं आपण उंचावर जाऊ तसं तापमान जे आहे तापमान कमी कमी होत जाते. तसंच उंचीनुसार तापमान जे आहे हे उंचीनुसार तापमानात घट होताना आपल्याला दिसते. उंचीनुसार जसं आपण उंचावर जाऊ तसं तापमानामध्ये काय होत जाते घट होताना दिसते. यानुसारच वातावरण जे आहे हे वातावरण प्रत्यक्ष न तापता पृथ्वीच्या उत्सर्जित ऊर्जा जी आहे पृथ्वीची जी उत्सर्जित ऊर्जा जी आहे त्या उत्सर्जित ऊर्जेमुळे किंवा उत्सर्जित उष्णतेमुळे हे वातावरण तापतंय. हे तत्व जे आहे हे तत्व त्याच्यामधून त्या ठिकाणी स्पष्ट होताना आपल्याला दिसून येते. आता हे कसं तापतंय तर वातावरणामध्ये मोठ्या पात काय असतंय तर वातावरणामध्ये मोठ्या पात बाष्प असतंय. वातावरणामध्ये मोठ्या पात दाट अशा प्रकारचे वायूंचे लेयर आपल्याला पाहावयास मिळत आहे. वातावरणामध्ये अनेक अशा प्रकारचे डस्ट पार्टिकल्स असतील किंवा हे जे धुलीकण जे आहे ह्या धुलीकण याचं जे प्रमाण जे असेल हे प्रमाण आपणास पाहावयास मिळत आहे. धुलीकण आपण मागे आपण बघितले की धुलीकण दोन प्रकारचे आपणास पाहावयास मिळत आहे. काही ऑर्गॅनिक धुलीकण आपल्याला पाहावयास मिळत आहे. काही नॉन ऑर्गॅनिक हे जे फॅक्टर जे आहे नॉन ऑर्गॅनिक फॅक्टरचे हे जे धुलीकण जे आहे धुलीकण आपणास पाहावयास मिळत आहे. हे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजे बाष्प मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते धुलीकण यांचं पाहावयास मिळते. आता ह्या धुलीकणाचं याचं जे प्रमाण किती आहे त्याच्यानुसार सुद्धा तापमान वातावरण जे आहे हे वातावरण तापणे किंवा कमी होणे हे त्याच्यावर सुद्धा अवलंबून असते. म्हणजे भूपृष्ठालगत जे तापमानाचा जर आपण विचार जर आपण केला तर भूपृष्ठालगत काय असते तर भूपृष्ठालगत बाष्पही जास्त असते. भूपृष्ठालगत दाट अशा प्रकारचे वायू असतात. भूपृष्ठालगत हे जे अनेक अशा प्रकारचे जे वायू जे आहे त्या वायूंचं जे प्रमाण जे आहे हे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे भूपृष्ठालगत हे जे प्रमाण जे आहे हे प्रमाण जास्त असते. कशाचं बाष्पाचं वायूचं आणि हे जे धुलीकण जे आहे याचं प्रमाण जास्त असतं भूपृष्ठालगत आणि त्यामुळे इथे घनता सुद्धा जास्त असते. घनता जी आहे ही घनता सुद्धा जास्त असते. त्यामुळे उत्सर्जित व उष्णता जास्त प्रमाणात काय केली जाते तर शोषली जाते. जे वातावरणामध्ये असणारे बाष्प हे वातावरणामधील उष्णता जी आहे ही उष्णता शोषून घेतात किंवा दाट अशा प्रकारचे वायू असतील हे वायू सुद्धा काय करतात तर हे जे वातावरणामधील ही जे उष्णता जी आहे ही उष्णता शोषून घेण्याचं काम करताना आपल्याला दिसून येत आहे. किंवा धुलीकण जे आहे हे धुलीकण सुद्धा मोठ्या प्रमाणात हे जे बाष्प जे आहे उष्णता जी आहे ही उष्णता शोषून घेताना आपल्याला दिसून येत आहे. आता हे त्यामुळे काय होतंय की घनता जास्त असते. म्हणजे भूपृष्ठालगत जास्त असते. म्हणजे काय हे सगळे घटक जे आताच आपण सांगितले की बाष्प दाट वायू धुलीकण याचे जे प्रमाण जे आहे हे भूपृष्ठालगत जास्त असते आणि त्यामुळे तेथे घनता जी आहे ही घनता सुद्धा ह्याचं प्रमाण याची घनता सुद्धा जास्त असते. कशाची बाष्पाची घनता जास्त असते दाट वायूंची घनता जास्त असते धुलीकणाची घनता जी आहे ही घनता सुद्धा जास्त असते आणि त्यामुळे उत्सर्जित उष्णता जी आहे ही उत्सर्जित उष्णता जास्त प्रमाणात शोषून घेतली जाते. म्हणजे जास्त प्रमाणात शोषून घेतली जाताना आपल्याला दिसून येते. म्हणून अशा प्रकारचे जे वातावरण हे जे तापमानाचे जे उद्योग आम्ही वितरण समजून घेत असताना वातावरण तापतंय आणि काही काळानंतर ते वातावरण थंडही होताना आपल्याला दिसून येते. आता हे आपल्याला हे माहिती झालंय तापमानाचं वातावरणाचे जे तापमान आहे कशा प्रकारचं असते हे आपल्याला माहिती झालंय. तसंच आपल्याला ह्याच्यामध्ये सांगायचं आहे की तापमानाची मोठ्या प्रमाणात विपरीतता आपणास पाहावयास मिळते. हे जे तापमान जे आहे या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वितरण हे जे विपरीतता जी आहे तापमानामध्ये ही जी विपरीतता जी आहे ही विपरीतता आपल्याला अभ्यास करायची आहे. आता ऊर्ध्वगामी वितरण आपण अभ्यास करत असताना किंवा व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर आपण अभ्यास करत असताना तापमानाची जी विपरीतता जी आहे
ही विपरीतता कशा प्रकारची आहे हे आपल्याला ह्याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. आता तापमानाची विपरीतता म्हणजे काय, की वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये वाढत्या उंचीनुसार, जसं आपण भूपृष्ठापासून उंचावर जाऊ तसं म्हणजे वाढत्या उंचीनुसार उष्ण, त्यानंतर समउष्ण, त्यानंतर शीत अशी स्थिती आढळून येते वातावरणामध्ये. वातावरणामध्ये जे तापमान काही उंचीवर गेलात तर आपल्याला काही उंचीवर आपल्याला तापमान जास्त आपल्याला जाणवत आहे, काही उंचीवर गेलात तर तापमान आपल्याला सौम्य प्रकारचं तापमान आपण पाहावयास मिळते, आणि काही उंचीवर तुम्ही अजून तुम्ही उंचीवर गेलात तर त्याच्यामध्ये ही जी स्थिती जी आहे शीत स्थिती आपण म्हणतोय किंवा थंड अशा प्रकारची जी स्थिती जी आहे थंड अशा प्रकारची स्थिती आढळताना आपल्याला दिसत आहे. याचा अर्थ काय होतंय, याचाच अर्थ तापमान उंचीनुसार काय होते, कमी कमी होते. तापमान उंचीनुसार कमी कमी होत जाते, परंतु कधी कधी उंची वाढली तरी तापमान कमी झाल्याचे आढळत नाही. कधी कधी काय होतंय की तापमान जरी उंची जरी वाढली तरी तापमान कमी होत नाही, कमी झाल्याचं आढळत नाही. तर काही ठिकाणी आपल्याला उबदार किंवा थंड किंवा उबदार अशी स्थिती आढळते. यालाच आपण काय म्हणतोय, तापमानाची जी विपरीतता जी आहे तापमानाची विपरीतता असं आपण म्हणतोय. म्हणजे वातावरणामध्ये वाढती जी उंची जी आहे त्या वाढत्या उंचीनुसार उष्णता असेल किंवा समउष्ण असेल व शीत स्थिती असते आढळते. याचाच अर्थ काय तर की तापमान जे आहे हे तापमान उंचीनुसार कमी होते, परंतु कधी कधी त्याची उंची जी आहे ती उंची वाढली तरी तापमान कमी झाल्याचे आढळत नाही. तर उबदार किंवा थंड किंवा उबदार अशी स्थिती जी आहे ही अशी स्थिती आढळून येते. यालाच आपण काय म्हणतोय, तापमानाची विपरीतता जी आहे तापमानाची विपरीतता असं आपण ह्याला आपण म्हणत असतो. आता तापमानाची ही जी विपरीतता जी आहे ही तापमानाची विपरीतता मुख्यतः हिवाळ्यात घडून येते. हिवाळा ऋतू जो आहे त्या हिवाळ्या ऋतूमध्ये घडून येते, कारण हिवाळ्यात दिवस जे आहे हे दिवस लहान व मोठ्या अशा प्रकारचे रात्री असतात. त्यामुळे तापमानाची ही जी विपरीतता जी आहे ही तापमानाची विपरीतता वेगवेगळ्या गोष्टीवर घडून येत असते. तापमानाची विपरीतता जी आहे ही तापमानाची विपरीतता वेगवेगळ्या गोष्टीवर अवलंबून असते. त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं सांगता येते ते म्हणजे कुठलं आहे, पर्वत व डोंगराळ प्रदेश. आता पर्वतीय भागामधील तापमान आणि सपाट मैदानी भागावरील तापमान जे आहे याच्यामध्ये मोठ्या तफावत जी आहे ही तफावत आपल्याला दिसून येते, किंवा ही जी विपरीतता जी आहे ही विपरीतता मोठ्या प्रमाणात दिसून येते. म्हणजे हे जे भूपृष्ठ जे आहे त्या भूपृष्ठावरील थंड हवा जी आहे ही थंड हवा वजनामुळे काय होते, वजनामुळे दरीत येते व दरीतील उबदार हवा जी आहे ही दरीतील उबदार हवा कुठे जाते, वर जाताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यामुळे तापमानाची जी विपरीतता जी आहे ही तापमानाची विपरीतता आपल्याला आढळून येताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे काय सांगता येते याच्यामध्ये की हे जे भूपृष्ठ जे आहे त्या भूपृष्ठावरील थंड हवा जी आहे ही थंड हवा वजनामुळे काय होते, वजनामुळे जास्त वजन असल्यामुळे ती दरीत येते आणि व दरीतील उबदार हवा जी आहे ही दरीतील उबदार हवा वर जाते. त्यामुळे हे जे तापमान जे आहे हे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात विपरीतता जी आहे ही विपरीतता आपल्याला घडून येताना आपल्याला दिसते. दुसरं आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठलं आहे, निरभ्र आकाश. तापमानाच्या विपरीततेमध्ये सुद्धा निरभ्र आकाश ही जी परिस्थिती हा जो घटक जो आहे हा घटक सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. की उष्णतेचे विसर्जन जे आहे किंवा ह्यालाच आपण काय म्हणतोय निरभ्र आकाश, याच्यामध्ये काय सांगता येते की उष्णतेचे उत्सर्जन तीव्र गतीने होते. उष्णतेचे उत्सर्जन जे आहे ते उष्णतेचे उत्सर्जन तीव्र गतीने होते आणि त्यामुळे तापमान जे आहे हे तापमान काय होते, कमी होताना आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर तिसरं आपल्याला सांगता येते की ते म्हणजे कुठलं आहे, मोठे रात्रीमान. आपण मागे बघितले होते की हे जे याच्या ठिकाणाचं संदर्भामध्ये आपण बघितले होते की 21 मार्च आणि 21 डिसेंबर, 21 जून आणि 21 डिसेंबर हे आपण बघितलं होतं की यावेळेस सूर्याची जी किरण जी आहे ही सूर्याची किरण ह्या 2 दिवशी सूर्याची किरण ह्या पृथ्वीवर समसमान असतात आणि त्याच्यामुळे इतर दिवशी जे आहे त्या इतर दिवसामध्ये 21 मार्च असतील किंवा 23 सप्टेंबर असतील त्यावेळेस सूर्य जे आहे तो सूर्य कुठे येते तर विषुववृत्तावर येताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे मोठे रात्रीमान
च्या संदर्भामध्ये विचार करत असताना रात्रमान मोठी जर असेल, रात्र मोठ्या असतील तर सौरशक्तीचे उत्सर्जन जास्त होते. सौरशक्तीचे उत्सर्जन जे आहे ते जास्त होते आणि भूपृष्ठ जे आहे हे भूपृष्ठ काय होते, थंड पावताना आपल्याला दिसून येते, थंड पावताना आपल्याला दिसून येते. आणि ही जी थंड हवा जी आहे किंवा हिच्यामुळे काय होतंय की तापमान जे आहे हे तापमान सुद्धा तापमानामध्ये ही जी विपरीतता जी आहे ही विपरीतता निर्माण होताना आपल्याला दिसून येते आहे. त्याबरोबर दुसरं आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठलं आहे, बर्फाच्छादित भूपृष्ठ. आता हे जे बर्फाच्छादित भूपृष्ठ जे आहे याच्यामुळे सुद्धा काय होतंय की तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात विपरीतता निर्माण होते किंवा तापमान जे घट जे आहे ही तापमानाची घट मोठ्या प्रमाणात निर्माण होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे ह्याच्यामध्ये बर्फाच्छादित भूपृष्ठ जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 80 ते 90% सौरशक्ती जी आहे ते 80 ते 90% सौरशक्तीचं काय होत असतंय, परावर्तन होत असते, परावर्तन होते. आणि त्यामुळे भूपृष्ठालगतची जी हवा जी आहे ती भूपृष्ठालगतची हवा थंड होताना आपल्याला दिसून येते, थंड होते. परंतु वरील हवेत जी परावर्तित सूर्यकिरणामुळे उष्णता जास्त असते अशा प्रदेशात हिवाळ्यात विपरीतता जी आहे ही विपरीतता घडून येताना आपल्याला दिसून येते आहे. त्यानंतर पुढचं आपल्याला ह्याच्यामध्ये सांगता येईल ते म्हणजे कुठले, कोरडी हवा. हे सुद्धा आपल्याला सांगता येईल. ही जी कोरडी हवा जी आहे म्हणजे कोरडी हवा भूपृष्ठाकडून जी उत्सर्जित हवा जी आहे, भूपृष्ठाकडून उत्सर्जित हवा जी आहे त्या उत्सर्जित हवेचे उष्णतेत वहन व उत्सर्जन होते. त्यामुळे या थरात घडून येणाऱ्या भूपृष्ठालगतची हवा जी आहे भूपृष्ठालगतची हवा थंड होताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, ही जी कोरडी हवा जी आहे ही कोरडी हवा भूपृष्ठाकडून उत्सर्जित उष्णतेचे शोषण कोरड्या हवेकडून जास्त होते, कोरड्या हवेकडून जास्त असते. त्यामुळे भूपृष्ठालगतची हवा जी आहे ही भूपृष्ठालगतची हवा थंड होताना आपल्याला दिसून येते. आणि त्यानंतर शेवटचं आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल ते म्हणजे शांत हवा किंवा स्थिर हवा. हे एक आपल्याला सांगता येईल की ह्याच्यामध्ये शांत हवा जी आहे ही शांत हवा काय करते, उष्णतेचे वहन करते. त्याचबरोबर त्याचं उत्सर्जन जे आहे हे उत्सर्जन घडून आणते, उत्सर्जन घडून आणते, या थरात घडून आणते. म्हणून याच्यामध्ये भूपृष्ठालगतची हवा जी आहे ही भूपृष्ठालगतची हवा ही थंड होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा प्रकारचे हे जे तापमानाची जी विपरीतता जी आहे ही समजून घेता येईल. आता हे जे विपरीततेचे जे प्रकार जे आहे हे प्रकार समजणे महत्वाचं आहे. आता हे जे प्रकार जे आहे भूपृष्ठीय विपरीतता किंवा याला आपण काय म्हणतोय, भूपृष्ठ इन्व्हर्सन अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता ह्याच्यामध्ये विपरीततेचे जे 3 प्रकार आपल्याला अभ्यास करायचे आहे ते कुठले, एक भूपृष्ठीय विपरीतता, दुसरं आहे ते म्हणजे उच्च वातावरणीय विपरीतता आणि तिसरं जे आहे ते संपर्कीय विपरीतता असे प्रकार आहे. त्याच्यामध्ये हे जे पहिलं जे प्रकार जो आहे तो म्हणजे कुठला, सरफेस इन्व्हर्शन किंवा भूपृष्ठीय विपरीतता हा जो घटक जो आहे हा घटक आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक सांगता येते भूपृष्ठीय विपरीतता म्हणजे काय की हे जे भूपृष्ठ जे आहे भूपृष्ठाच्या संपर्कामुळे हे जे भूपृष्ठ जे आहे ह्या भूपृष्ठाच्या संपर्कामुळे घडून येणाऱ्या तापमानाच्या विपरीततेला भूपृष्ठीय विपरीतता असे म्हणतात. म्हणजे काय सांगता येते, भूपृष्ठीय संपर्कामुळे हे जे भूपृष्ठ जे आहे त्या भूपृष्ठीय संपर्कामुळे घडून येणाऱ्या तापमानाच्या विपरीततेला भूपृष्ठीय विपरीतता असे म्हणतात. म्हणजे हिवाळ्यात भूपृष्ठाचे तापमान जे आहे हे हिवाळ्यात भूपृष्ठाचे तापमान अतिशय कमी होते आणि भूपृष्ठ गार झाल्याने त्या लगतची हवाही गार होते व त्याखालील थंड हवा जी आहे ही थंड हवा व वर उबदार हवा अशी परिस्थिती निर्माण होते आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, तापमानाची विपरीतता अशा प्रकारचं आपण म्हणतोय. म्हणजे भूपृष्ठ गार झाल्याने त्या लगतची हवाही गार होते व खाली थंड हवा व वर उबदार हवा अशी परिस्थिती निर्माण होते. त्यालाच आपण काय म्हणतोय, तापमानाची विपरीतता अशा प्रकारचं आपण म्हणत असतो. आता हे जे पर्वतमाथे जे आहे त्या पर्वतमाथ्यावरील
थंड किंवा जड हवा जी आहे म्हणजे पर्वतमाथ्यावरील थंड व जड हवा जी आहे ही जड हवा उतारावरून दरीच्या तळाशी एकत्र होण्याचा जी क्रिया जी आहे त्या एकत्र होण्याच्या क्रियेला आपण काय म्हणतोय एअर ड्रायनेज असं आपण म्हणतोय किंवा वायू निसार असं आपण म्हणतो. त्यामुळे दरीत दाट अशा प्रकारचे धुके जे आहे हे धुके पडताना आपल्याला दिसून येत आहे. दुसरं आपल्याला ह्याच्यामध्ये काय सांगता येते की उच्च वातावरणीय विपरीतता. जी उच्च वातावरणीय विपरीतता जी आहे त्या उच्च वातावरणीय विपरीततेच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे की अप्पर सरफेस इन्व्हर्शन आपण म्हणतोय. अप्पर सरफेस इन्व्हर्शन. आता ह्याच्यामध्ये काय होतंय की ही जे वायू जे आहे त्या वायूच्या अस्थिरतेमुळे जी वायू जे आहे त्या वायूच्या अस्थिरतेमुळे ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी वहन घडून येते. ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी वहन जे आहे हे घडून येते आणि त्यामुळे थंड वायू जे आहे हे थंड वायू कुठे येतात खाली येतात व उबदार वायू वरच्या थरात जातात. उबदार वायू जे आहे हे उबदार वायू वरच्या थरात जातात. याचा परिणाम म्हणून तापमानात मोठ्या प्रमाणात काय घडून येते विपरीतता घडून येते. यालाच या विपरीततेलाच आपण काय म्हणतोय गतिशील विपरीतता असे सुद्धा आपण म्हणतोय किंवा डायनामिक इन्व्हर्सन असे सुद्धा आपण म्हणतोय. असं सुद्धा आपण म्हणतोय. हा एक दुसरा प्रकार आपल्याला सांगता येते. तिसरं आपल्याला काय सांगता येते ते म्हणजे कुठले संपर्कीय विपरीतता किंवा ऍडव्हेक्शन इन्व्हर्सन असं सुद्धा आपण म्हणतोय. आता हे जे मध्य अक्षरवृत्तीय विभाग जे आहे मध्य अक्षरवृत्तीय विभाग जे आहे मध्य अक्षरवृत्तीय विभाग म्हणजे काय उत्तर मध्य अक्षरवृत्तीय विभाग म्हणजे जे मध्य अक्षरवृत्त जे आहे त्या मध्य अक्षरवृत्तामध्ये म्हणजे 45 डिग्री अंश वगैरे जे हे जे मध्य रेखावृत्त जे अक्षरवृत्त जे आहे या मध्य अक्षरवृत्तीय विभागात उष्ण वायू जे आहे उष्ण वायू राशी जे आहे उष्ण वायू राशी व शीत वायू राशी जे आहे उष्ण वायू राशी आणि शीत वायू राशी ज्या वेळेस एकत्र येतात. आता शीत वायू राशी जड असल्याने ती कशी राहते खाली येते. शीत वायू राशी जी आहे ही शीत वायू राशी जड असल्याने ती कुठे येते ही खाली येते खाली जाते आणि उष्ण वायू राशी जी आहे ह्या उष्ण वायू राशी हलकी असल्याने ती कुठे जाते वर जाते. तर उष्ण वायू राशी हलकी असल्याने ती शीत राशीवर चढताना आपल्याला दिसून येते. शीत राशीवर चढताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे खालच्या थरात तापमान कमी व वरच्या थरात तापमान जे आहे हे तापमान जास्त असते. अशी विपरीतता निर्माण होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे दोन वायू राशीमधील संपर्कामुळे निर्माण होणारी विपरीतता म्हणून तिला काय म्हणतो आपण संपर्कीय विपरीतता असं सुद्धा आपण म्हणतो. संपर्कीय विपरीतता असं त्याला आपण म्हणत असतोय. म्हणजे अशा प्रकारचं हे जे घटक जे आहे ऊर्ध्वगामी तापमानाचे वितरण जे आहे हे वितरण आपण याच्यामध्ये आपण बघितलंय. याच्यामध्ये काय बघितलं आपण जे तापमान जे आहे याच्यामध्ये जी विपरीतता जी आहे या विपरीततेच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलाय की हे जे तापमानाचे भौगोलिक वितरण जे आहे हे तापमानाचे भौगोलिक वितरण समजून घेत असताना याच्यामध्ये आपण अभ्यास केला आहे की तापमानाचं भौगोलिक वितरण आपण कशाला आपण म्हणतोय तर त्याला आपण पृथ्वीवरील तापमानाच्या उभ्या किंवा ऊर्ध्वगामी दिशेतील व आडव्या किंवा क्षितिज समांतर दिशेतील वितरणाला आपण काय म्हणतोय तापमानाचे भौगोलिक वितरण अशा प्रकारचं आपण म्हणतो असतोय. ह्या तापमानाचे भौगोलिक वितरणाचे दोन प्रकार जे आहे हे दोन प्रकार कोणते आहे एक ऊर्ध्वगामी तापमानाचं वितरण आणि दुसरं क्षितिज समांतर तापमानाचं वितरण हे महत्वाचे आहे. याच्यामध्ये ऊर्ध्वगामी तापमानाचं वितरण कशा प्रकारचं होतंय ते आपण याच्यामध्ये आपण बघितलं. वातावरण जे आहे वातावरण कसं तापतंय ते आपण ह्याच्यामध्ये आपण बघितलंय. त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक असतात त्याच्यामध्ये बाष्प असते दाट वायू असतात धुलीकण यांचे प्रमाण असते आणि त्याच्यामुळे भूपृष्ठालगत मोठ्या प्रमाणात तापमान जे आहे हे तापमान आपणास पाहावयास मिळत आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात विपरीतता आपल्याला दिसून येते. ही विपरीतता कशामुळे घडून येते वाढत्या वातावरणामध्ये जे वाढती उंची जी आहे त्या वाढत्या उंचीनुसार उष्ण असेल किंवा समउष्ण असेल किंवा
शीत परिस्थिती असते, याचा अर्थ तापमान उंचीनुसार कमी होताना आपल्याला दिसून येत आहे. परंतु कधी कधी उंची वाढली तरी तापमान कमी झाल्याचे आढळत नाही आणि उबदार किंवा थंड अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी राहते. यालाच आपण काय म्हणतोय, तापमानाची विपरीतता अशा प्रकारचं आपण म्हणतोय. आता हे तापमानाची विपरीतता घडून येण्याची जी कारणं जी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कारण आपल्याला सांगता येते. एक कुठलं सांगता येते, पर्वत किंवा डोंगराळ प्रदेश असते, त्या पर्वत किंवा डोंगराळ प्रदेशामध्ये काय होतंय की भूपृष्ठावरील जी थंड हवा जी आहे ही वजनामुळे दरीत येते व दरीतील उबदार हवा जी आहे ही दरीतील उबदार हवा वर जाते, त्यामुळे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात विपरीतता जी ही विपरीतता घडून येते. दुसरं आपण बघितलं होतं की मोठे निरभ्र आकाश आपण बघितलं होते की निरभ्र आकाशामुळे सुद्धा तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात विपरीतता निर्माण होते. म्हणजे उष्णतेचे उत्सर्जन तीव्र गतीने होते. म्हणजे जर समजा आकाश निरभ्र असेल तर उष्णतेचे उत्सर्जन जे आहे ते तीव्र गतीने होते आणि त्यामुळे तापमान कमी होते आणि त्याच्यामुळे जी विपरीतता जी आहे ही विपरीतता निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. किंवा मोठ्या प्रमाणात रात्रीमान जे आहे, मोठे अशा प्रकारचे रात्रीमान आपल्याला पाहावयास मिळते. रात्रीमान मोठे असल्यास सौरशक्तीचे उत्सर्जन जे आहे, सौरशक्तीचे उत्सर्जन जास्त होते व भूपृष्ठ थंड पावताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे काय होते की तापमान जे आहे तापमानामध्ये विपरीतता जी आहे ही विपरीतता घडून येताना आपल्याला दिसून येते. चौथं आपल्याला हे सांगता येते बर्फाच्छादित भूपृष्ठ. आता बर्फाच्छादित भूपृष्ठाचा जर विचार जर आपण केला तर 80 ते 90% सौरशक्तीचं वितरण परावर्तन जे आहे, सौरशक्तीचं परावर्तन हे बर्फ त्या ठिकाणी करताना आपल्याला बर्फाळ प्रदेश जो आहे हा बर्फाळ प्रदेश करताना किंवा बर्फाच्छादित भूपृष्ठ जे आहे बर्फाच्छादित भूपृष्ठ करताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे भूपृष्ठालगतची हवा जी आहे भूपृष्ठालगतची हवा थंड होते, परंतु वरील हवेत परावर्तीय सूर्यकिरण जे आहे, वरील हवेत परावर्तीय सूर्यकिरणांचा काय होतंय, सूर्यकिरणामुळे जास्त उष्णता असते. त्यामुळे अशा प्रदेशात हिवाळ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात विपरीतता जी आहे ही विपरीतता घडून येताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर कोरडी हवा आपण बघितली. कोरडी हवा भूपृष्ठाकडून उत्सर्जित उष्णता जी आहे ती शोषण कोरड्या हवेकडून जास्त होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात काय होते, विपरीतता निर्माण होताना आपल्याला दिसून येते आहे. त्याचबरोबर विपरीततेचे जे प्रकार जे आहे हे प्रकार आपण अभ्यास केले. ह्याच्यामध्ये भूपृष्ठीय विपरीतता आपण अभ्यास केली, उच्च वातावरणीय विपरीतता जे आहे उच्च वातावरणीय विपरीतता आपण अभ्यास केले आणि पुढचं जे आहे ते म्हणजे संपर्कीय विपरीतता जे आहे ही संपर्कीय विपरीतता आपण अभ्यास याच्यामध्ये आपण केलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे आपण ऊर्ध्वगामी वितरण जे आहे ते ऊर्ध्वगामी वितरण आपण अभ्यास केलेले आहे.